मला काय वाटतं माहिती का, आपण जेव्हा आपल्या माणसांबरोबर ती वेळ घालवतो ना, तेव्हा जो पीस मिळतो ना, तो एकदम बेस्ट असतो. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ रेवती. काल आपल्याला सुट्टी मिळाली ना, मी लगेच यांना जाऊन भेटून आले. काय तू एक दिवस बँगलोरला जाऊन आलीस? काय बोलतेस? हो ना, आणि मला ना दगदग जाणवली सुद्धा नाही. उलट मस्त रिलॅक्स वाटलं. गुडा तू गुडा. तुला माहितीये का, काल माझी लॉटरी लागली. काल ना आमची अॅनिव्हर्सरी होती. मग काय एन्जॉय, फुल सेलिब्रेशन. तसं पण ह्या सगळ्या शेड्यूलमुळे ना आम्हाला टाइमच नाही मिळत की आम्ही गप्पा मारू एकमेकांबरोबर. रेवती, बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी. अश्विनी, थँक्यू. बोलू नका, शांत बसा. अजून 5 मिनिटं पूर्ण नाही झाली आहेत. आपलं मन नाही असंच चंचल असतं. त्याला थाऱ्यावर ठेवा. श्वासांवर लक्ष केंद्रित करा, श्वासांवर. आज अकाउंटचा लेक्चर किती बोरिंग झाला ना. तुला माहिती माझे नोट्स पण इनकम्प्लीट आहे. अरे यार, यू डोंट वरी. तुला माझी नोटबुक देते, हो, तू कम्प्लीट कर. ठीक आहे. हे काय रजत, हा मुलगा कोण आहे? सांगते, हे पकड. हे बघ, हे काय? त्याने मला ऍड ऑफर केली आहे आणि त्याचे खूप पैसे देतो पण म्हणाला. वाव, किती भारी आहे हे. मस्त आयडिया आहे. तू त्याने दिलेल्या ऍड मध्ये काम करायला हवं. वेडी वेडी आहेस का? आता मी अभ्यास करू की ऍड मध्ये काम करू? अगं, पण तू तुला पैसे पण ऑफर करतोय, मग व्हाय नॉट? आणि हा मला जेन्युइन वाटतोय. आणि तू जर ऍड मध्ये काम केलं तर आम्हालाही मिरवता येईल की एका सेलिब्रिटीचे फ्रेंड्स म्हणून. गप ग, काही काय जोक सपाट, पण तुझ्या आईला किती छान वाटेल. ऍडचा सध्या तरी काही विचार नाहीये माझ्या डोक्यात, आणि ऍड करणं वगैरे हा आपला एरिया नाहीये ना. सो बघू, तू आईस्क्रीम एन्जॉय कर. बेडी, चल. तुमचं EFT सेशन मध्ये स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ऑर्गनायझर्स साठी आपण टाळ्या वाजवूया. आणि टाळ्या का वाजवल्या हे मी तुम्हाला सांगते. खरं तर EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. करेक्ट. यासाठी इंडिव्हिज्युअल सेशन अरेंज करणं हे खरंच कौतुकास्पदच आहे. त्यामुळेच आपण टाळ्या वाजवल्या आहेत. खरं तर EFT कडे आपण फार लक्ष देत नाही, पण या टेक्निक्स आपलं आयुष्य फार सोपं करू शकतात. या स्पर्धेत तुम्ही सर्वजण सहभागी झालात, याचाच अर्थ तुम्ही अनेक चॅलेंजेसला सामोरं गेले असणार आणि यापुढेही तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशंसला सामोरं जावं लागणार आहे. हमें तो बहुत टेंशन हो रही है, ऊपर से दिन पे दिन बढ़ती ही जा रही है. आणि त्यासाठीच मी इथे आली. खरं तर इमोशनल फ्रीडम टेक्निक हा तुमचा ताण कमी करू शकते आणि त्यामुळे हे सेशन तुमच्यासाठी एक बोनस असू शकते. शरीराच्या विशिष्ट भागांवर हाताच्या 4 बोटांनी टॅप केले असता राग, भीती इत्यादी भावनांवर नियंत्रण करता येऊ शकते. आपली मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जसे की आणि आता 2 मिनिटं थांबूया. हाय वेदिका. हाय. थँक यू सो मच फॉर द सेशन. थँक्यू. आज ठाकरे सर इथे आले आहेत आणि त्यांना तुमच्याशी सेशन्स बद्दल बोलायला आवडेल. सो लेट अस वेलकम ठाकरे सर. हाय रजत. हाय मयुरी.
सकाळी तुझा मेसेज वाचला आणि एकदम मॉर्निंग गुडच झाली माझी. रजत, मी ती असाइनमेंट करायला रेडी आहे. येस, मला वाटलंच होतं. इतकी बेस्ट ऑफर तू रिजेक्ट करूच नाही शकत. ठीक आहे, मी आता लगेच शूट प्लॅन करतो. हो, मी शूट करेन, पण रेम्युनरेशन नीट मिळेल ना? हे बघ, बजेट फिक्स आहे, ते वाढवून नाही मिळणार. पण एका दिवसाच्या शूटचे मी तुला 30,000 रुपये देईन. 30,000? यामध्ये तर आई इझिली बेंगलोरला जाऊन येऊ शकते. अगं, विचार कसला करतेस? हो हो, मला चालेल. ठीक आहे, मी तुला लोकेशन मेसेज करतो. आपण इथेच कॉलेज नंतर भेटू. ओके. पण ना मला यायला थोडं पाठीपुढे होईल, कारण मी कॉलेजमधून घरी जाईन आणि घरी जाऊन आईला सांगून येईन की यायला उशीर होणार आहे. नो 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 नो, मी एक सजेस्ट करू का? सध्या घरी काही सांगूच नकोस. डायरेक्ट कॉलेज नंतर इथेच आहे. घरी सांगू नको? पण का? सुखी हो रे. घ्या पेढे घ्या. वा वा भाऊजी, काय मस्त पेढे आहेत. हा म्हणजे काय, आमच्या कुणी टॉपचे मार्क्स आणले म्हणून टॉप क्लासचे पेढे आणले. घ्या, हा पुढाच घेऊन जा ना. हो, थांबा, इकडे आणा तो पुढा. आण का इकडे. देईन वाटीत 4 घालून. पुढा दे. मी काही सगळा बॉक्स घेऊन नाही जात, 1-2 सोडेन तुमच्यासाठी पेढा. मेहरबानी. पण काही म्हणा, आपली ही पोर खूप हुशार. हो, तिची दृष्ट काढाव 4 BHK. आता पुढच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये आपण तिचं खरोखर कौतुक करू. हा, अहो मी बोलते ना सेक्रेटरीशी, काय जाहीरपणे, आणि सोसायटीकडून आपण तिला बक्षीस पण देऊ. कधी नव्हे ते 4 शब्द बरे बोललात. नाही नाही, करूया आपण. कौतुक व्हायलाच पाहिजे ना. लेख हुशार आहे आमची. अरे अरे काय झालं एवढं? अगं हो, पडशील. आई, अगं हे बघ, मी फर्स्ट आलीये. पहिली आलीस तू? म्हणजे काय अगं अश्विनी, प्रत्येक विषयात तिने टॉप क्लास मार्क घेतले. हो बाबा, खरंच खूप छान मार्क्स मिळालेत. आईने अभ्यास न घेता इतके छान मार्क्स मिळवले. आता माझ्या कुबुडीला आईकडून एक बक्षीस. बक्षीस नको, आपण सगळे मिळून आहे ना मोठी पार्टी करू आणि त्याच्यात संजूला बोलवू आणि बंजी जम्पिंग पण. हो, बंजी जम्पिंग पण. आई, पण संजू नाही येणार. का ग, काय झालं? अगं तो फेल झालाय म्हणून टीचर त्याच्यावर खूप रागवलेत. अरे बापरे, म्हणजे तो आता उदास असेल ना ग? हो, जसं तू सांगितलं ना तसंच करूया. आपण संजूला इथे बोलावून घेऊ, म्हणजे त्याचा मूड पण ठीक होईल. हो ना? डन डन. मग आता मी संजूला कॉल करू का? हो, कर ना. फोन दे. देते. हे पकड. हा घे. अगं कुठे चालले? अगं रिझल्ट. आता या मुलांना काय एवढं बोलायचं असतं? अगं बहीण भावाचं आपसातलं काय असेल ते बोलू दे. तू कशाला लुडबुड करते त्यात? तुम्हा सगळ्यांसाठी ना मी चहा करते. काय ग अश्विनी, आता आल्या आल्या लगेच स्वयंपाकघर. आरामात बस ना, आत्ताच आली आहेस ना, दमली असशील ग. मयुरी करेल ना चहा. मयुरी आहे कुठे घरात? मयू आली नाही अजून. इतक्या वर्षात तर त्यांनी असं कधी केलं नाही. मुळात त्यांच्या कंपनीची ही पॉलिसीच नाहीये. कारण अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपये लागतात आणि मोहिते अंकल असं कधीच करत नाही. मग याच वर्षी त्यांनी का केलं आणि याच इव्हेंटसाठी? आय डोंट नो यार. आय डोंट बिलीव्ह की तूच विक्रमला हे करायला सजेस्ट नाही केलंस ना? काय म्हणायचंय तुला? हे बघ विद्युत, मी त्या कंपनीमध्ये फक्त एम्प्लॉई म्हणून काम करते, सो मला बाकीचं काहीही माहित नाहीये. आणि मी तिथे नवीन आहे यार. माझ्या सांगण्यावरून इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी करतील ते? शिल्पी, विक्रम तुझ्यासाठी काय आणि का करू शकतो ना हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मला एक सांग, ताईच्या ऍक्सिडेंटचा आणि विक्रमचा काही संबंध आहे? तुला काय म्हणायचंय? तेव्हा तुझ्या बॅग मध्ये जे 10 लाख रुपये होते ते विक्रमने तुला दिले होते?
संशय घेतोयस तू माझ्यावर? तुला सांगितलं होतं ना मी नितिकाकडून पैसे घेतले होते म्हणून. विचार ना तू, तिला फोन करून विचार. माझा फोन कुठे आहे? एक मिनिट. नितिका? हो. ही नितिका कोण? कारण त्यावेळी तू मला सांगितलं होतंस तू रियाकडून, त्या प्रांजलकडून आणि तुझी हॉस्पिटलमधली कोणती नमिता त्यांच्याकडून तू पैसे घेतले होते. नितिकाचं नाव घेतलं नव्हतंस. ही नितिका कोण? ऍक्च्युली मी तुला सांगितलं होतं, आठवतंय तुला, की मी वेगवेगळ्या लोकांकडनं थोडे थोडे पैसे घेतले. त्याच्यामध्येच ही नितिका पण आली. तिच्याकडनं सुद्धा पैसे घेतले होते मी. तू विचार ना तिला फोन करून, क्रॉस चेक करून घे, कन्फर्म करून घे हवं असेल तर. आणि मुळातच आता काच फोन करायचा? खरं तर हा विषय आपण कधीच मागे सोडलाय ना, तरी पण तुझी सुई तिथेच का अडकते सतत सतत? तू फोन कर ना, त्या सगळ्या मुलींना फोन कर, क्रॉस चेक कर, कन्फर्म करून घे. मला काही प्रॉब्लेम नाहीये. उगाच कोर्टात उभं करून आरोपी असल्याचा फील देऊ नकोस सतत. मला खूप घाणेरडं वाटतंय. सतत आळ माझ्यावर, वैताग आलाय मला. शी. आई साडी छान दिसते. अगं थोडी मौसूत आहे ना, बरी वाटते. मगाशी कोणाचा फोन होता? विद्युतचा फोन होता. काय म्हणाला विद्युत? येत आहेत ना ते? हो, तो संजूला घेऊन येतोय. बरोबर. अगं हो हो अश्विनी, कारण म्हणजे माई आप्पा यायला हवे ते तुझे. बाबा मी त्याला सांगतच होते, पण ना तेवढ्यात त्याचा फोन कट झाला. मला त्याचा मूड जरा काहीतरी वेगळा वाटला थोडा. साहजिकच आहे ना, बायको चिडली की प्रत्येक नवऱ्याचा मूड असाच असतो. त्यातल्या त्यात शिल्पी सारखी बायको आणि तिच्या विरोधात संजूला घेऊन येणार. मी तर म्हणतो विद्युतला की नाही ब्रेवरी अवॉर्ड दिला पाहिजे. एवढी काय शिल्पी वाईट नाही. अरे आलीस, वेळेवर आली. मयू काय अगं कुठे होतीस? इतका उशीर का झाला तुला? थांब थांब, माझ्या इंटेलिजंट किडला तर मला भेटू दे. हे बघा आणलं तुझ्यासाठी. हे माझ्यासाठी? थँक्यू दीदू. आय एम प्राऊड ऑफ यू. अजून काय हवं असेल ना तरी पण माग. ठीक आहे, मला ना तुझं सॉफ्टवाला ब्लँकेट हवंय आणि तुझ्या अंथरुणात शिरायचंय. ते मुळीच नाही, ते सोडून माग. अगं ए मयू काय करतेस तू? मी ना बाबांना व्हिडिओ कॉल लावते. लागला लागला. अरे तुम्ही अशी या ना सगळे दिसण्यासारखे. हॅलो बाबा. हाय हाय. काय ग, काय धूम चालली आहे? अरे काही नाही. काय रे, तू घरात सुद्धा काम करतोयस? इकडे 24 तास पण कमी पडतात काम करायला. मयूनी फोन केला होता, काहीतरी सरप्राईज सांगायचं होतं. म्हटलं चला बघूया काय चाललंय माझ्या दोन्ही मुलींचं. सरप्राईज? हो, माझ्याकडे ना एक न्यूज आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एकत्र सांगायची होती म्हणून बाबांना व्हिडिओ कॉल केला. काय सरप्राईज आहे? मला सांगते थांब. हे बघ, हे घे. हा? अगं एवढे पैसे कुठून आणले तू? हो हो सांगते. आजी आजोबा तुम्हाला आठवतंय त्या दिवशी तो फोटोग्राफर मुलगा घरी आला होता मला भेटायला? मुलगा? हा हा, मला चांगलं आठवतंय. तो रजत. त्याचं काय? मयू आई मी पैसे नाही रिटर्न करणार आहे. आई बा आत्ता रजतचा फोन येऊन गेला. तो माझ्या ऍडच सांगत होता लवकर रिलीज होणार आहे ऍड. आणि मी लहान आहे म्हटल्यावर मी प्रत्येक वेळी चुकीचं डिसिजन घेईल असं कसं बाबा कन्सिडर करतात ग? आणि एक नॉर्मल फोटोशूट होतं ते. हा मी एक्सेप्ट करते. मी सांगायला पाहिजे होतं तुला, मी काहीच सांगितलं नाही. पण नेमकी तू तेव्हा बेंगलोरला गेलेलीस आणि हे सगळं इतक्या फास्ट झालं ना की मला चान्स सुद्धा नाही मिळाला आई तुला सांगायचा. आई नेक्स्ट टाइम पासून मी सगळ्या गोष्टी तुला सांगूनच करत जाईन खरंच. हे बघ मयुरी, तू हे सगळं जे बोलतेस ते कदाचित खरं असेल, पण बाबांशी ज्या पद्धतीने बोललीस ना ते खूप चुकीचं होतं मयू. आय नो.
मला ते नंतर रिअलाइज झालं. मी सॉरी म्हणेन बाबांना. आई आत्ता नको, नंतर कर, पण बाबांना सॉरी म्हणायचंय, कळलं? आई पैशाचं काय करू? पैसे सध्या तू ते तुझ्या जवळच ठेव. भाई तुला असं वाटतंय ना तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. मग आधी ती जाहिरात येऊ दे. जेव्हा ती येईल तेव्हा सगळ्यांना आपोआपच आनंद होईल. पण मयू, एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. यापुढे जे काही करशील ना ते घरच्यांना विश्वासात घेऊन करायचं. त्यांच्यापासून लपवून कोणतीही गोष्ट करायची नाही. तू तयार हो, कारण कुहू पार्टीची वाट बघते. तिच्यासाठी आपल्याला पार्टीला जावं लागेल. आई किती मस्त आणि परफेक्ट झालाय तुला ड्रेस. नाही ग मयू, मला ना कम्फर्टेबल वाटत नाहीये. अगं आई, तू प्रिटी ब्युटीच्या वेळी पण हे असंच केलं होतंस. अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून पहिलं लो फील करून घेतलंस आणि नंतर कसं स्वतः प्रोफेशनली कॅरी करत होतीस सगळं. मयू, तेव्हा ती पॅन्ट जी होती ना अगळ पगळ होती. हे स्लॅक्स म्हणजे किती टाईट, म्हणजे टाईटच असतं, पण मला ना सवय नाही आहे या कपड्यांची. मी नेहमीच्या कपड्यात झुंबा आणि एरोबिक्स नाही का करू शकत? आई, झुंबा एरोबिक्सला हे असेच कपडे घालावे लागतात, तेव्हाच तो प्रॉपर लुक येतो आणि ते छान दिसतं. तुला एवढंच अनकम्फर्टेबल होत असेल तर मग आपण एक काम करू शकतो. आपण ना तारा मॅडमना फोन करूया आणि त्यांना तू विचार की मी सलवार कमीज घालून आलं तर चालेल का. खरंच ग, मस्त सुचवलं. मी आत्ताच त्यांना फोन करून विचारते. आई, हा मग तू तो ड्रेस घालून जा. मग एपी तुला म्हणे ये सब क्या है अश्विनी, आणि मग तू तुझा मूड ऑफ करून घेणार. ठीक आहे, मी घालेन, सवय होईल मला त्याची हळूहळू. डोंट वरी, खूप छान दिसत. मला ना आत्ता बोलता बोलता एक गोष्ट रिअलाइज झाली. मला सांग, त्यांचं नाव एपी काय? एपी काय म्हणजे? एपी त्यांचं पेट नेम आहे. अंशुमन पटनायक त्यांचं नाव आहे. नाही, मी सांगते तुला. ए स्टँड फॉर अकडू आणि पी स्टँड फॉर पकाऊ. अकडू पकाऊ. झालं तुझं? अरे, जे काही मनात आहे ते माझ्या समोर मोकळं कर विद्युत. बोल, असा गप्प नको राहूस. ताई, मी घाबरलोय. मला भीती वाटते की कदाचित शिल्पी सुद्धा विक्रम मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व झाली नसेल ना. विद्युत, अरे काय बोलतोयस तू? मला नाही वाटत शिल्पी असं काही करेल. ताई, मला हे विचार करायला ती भाग पाडते. अगं 24 तास असतो मी तिच्यासोबत. तिच्यात होणारे बदल, तिने विक्रमच्या ऑफिसमध्ये जॉब करणं, विक्रमने तिला घरी पिकअप करायला येणं, ड्रॉप करायला येणं, त्या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत. अगं साधी नोकरी सोड असं म्हटलं ना तरी घर डोक्यावर घेते ती. आता तर मला संशय तुझ्या या कॉम्पिटिशन मध्ये विक्रम फायनान्स पार्टनर म्हणून आलाय ना, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे शिल्पी आहे. शिल्पी हे सगळं करायला लावते त्याला. ताई बघ, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत होत्या ना तोपर्यंत ठीक होतं, पण या गोष्टींचा त्रास तुला झालेला मला जाणणार नाही. विद्युत, अरे असं का होईल पण? अगं ताई, काहीही होऊ शकतं. नाही, विक्रम तिथे का आणि कसा गेला ना हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. इथे बघ माझ्याकडे. हे बघ विद्युत, तू हा सगळा विचार करणं ना सोडून दे. विद्युत, अरे स्प्रिंग डेल मध्ये इतकी मोठी मोठी माणसं आहेत, त्यांच्या कामात ती मुरलेली आहेत, आणि ते लोक माझ्या बरोबर असताना विक्रम मला काहीही त्रास देऊ शकत नाही. तो काही वाकडं करू शकत नाही माझं. तू नको रे माझी काळजी करूस. खरं सांगते, तू शिल्पीकडे लक्ष दे, तिला वेळ दे विद्युत. तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये मला कोणताही अडथळा नको, आणि तो न येऊ देणं ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे विद्युत. हो ना?
विक्रम, इथे काय करतोयस तू? सॉरी, मला कळत नाहीये तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. कशाला उगाच आव आणतोयस? मी फक्त तुला एवढं विचारलं की तू इथे काय करतोस. नाही, मला खरंच कळत नाहीये की तुम्हाला काय म्हणायचंय. शिल्पीने पाठवलंय तुला इथे? शिल्पीचा काय संबंध? संबंध नसला तरच चांगलं, कारण जर तू शिल्पीला फसवण्याचा... मला तुम्ही खरंच काय म्हणताय हे कळत नाहीये. तू नॉर्मल नाही बोलू शकत का? पहिली गोष्ट, ह्या प्रिमायसिस मध्ये तुम्ही मला ओळखही दाखवायला नाही पाहिजे. मी ह्या कॉम्पिटिशनचा चीफ फायनान्सर आहे आणि आय गेस यू नो द क्लॉज. हो ना, मला माहितीये क्लॉज काय आहे. तू पण या स्पर्धेपेक्षा जास्त महत्वाचा मला माझ्या भावाचा संसार आहे. जर तू विद्युतला आणि शिल्पीला त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही विक्रम. विक्रम, खूप महत्वाची अनाउन्समेंट करायची आज मला. आम्ही असं ठरवलंय की तुमच्या फिनालेसाठी आम्ही टॅलेंट राऊंड ठेवलाय. सो तुमच्या टॅलेंट राऊंड मध्ये तुम्ही काय परफॉर्म करणार आहात हे तुम्हाला आधीपासूनच माहिती असलं पाहिजे. सो दॅट जे काही रिक्वायरमेंट्स असतील ते आम्ही अरेंज करू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्या टॅलेंट राऊंड मध्ये तुम्ही काय परफॉर्म करणार आहात म्हणजेच तुमचे स्पेशल स्किल्स याची मला लिस्ट या 2 दिवसातच द्यायची आहे. म्हणजे काही रिक्वायरमेंट्स असतील जसं की म्युझिक अरेंजमेंट्स किंवा म्युझिक क्यूज और सॉंग्स और एनी काइंड ऑफ प्रॉप्स, हे सगळं आम्ही आधीच अरेंज करून ठेवू शकतो. म्हणजे फिनालेसाठी काही इश्यूज नाही होणार. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या राऊंड मध्ये तुम्ही काहीही परफॉर्म करू शकता. तुम्हाला सगळा फ्रीडम आहे. सो हवं ते परफॉर्म करा. ओके? हवं ते म्हणजे? हवं ते म्हणजे एनिथिंग, व्हॉट एव्हर यू लाईक. जसं की सॉन्ग परफॉर्म करू शकता तुम्ही, गाणं गाऊ शकता, डान्स करू शकता, ऍक्टिंग करू शकता, एनिथिंग. ओके? सो गर्ल्स, प्लीज लेट मी नो तुम्ही काय परफॉर्म करणार आहात आणि ठरवा तुमचे स्पेशल स्किल्स काय आहेत ते. पटकन मला लिस्ट द्या. ओके? बाय, सी यू सून. बाय. अमृत, क्या डिसाइड किया तूने? मेरा तो पहले से ही फाइनल है. मी तर काहीच तयारी केली नाहीये. मला तर खूप भीती वाटतेय. अरे, मैंने तो इस राउंड के बारे में सोचा ना था. 2-3 गोष्टी करू शकते, आता त्यातली बेस्ट निवडावी लागेल. दॅट्स करेक्ट. अव्वा, मला तर डिसाइड करायलाच खूप वेळ लागणार की हो. अगं, वेळच तर नाहीये आपल्याकडे. पटकन डिसाइड करायचं. वैसे मुझे कोई प्रॉब्लम नहीं है इस राउंड से, क्योंकि ये राउंड बहुत इजी, मैं बहुत आराम से क्लियर कर सकती हूँ. मेरे लिए ये राउंड मैटर नहीं करता. अच्छा, जर ठेवलेच आहेत राउंड्स तर हे पॉइंट्स तर काउंट होणारच ना या कॉम्पिटिशन मध्ये. मुझे तो समझ नहीं आ रहा कि टैलेंट राउंड में क्या परफॉर्म करूं, क्योंकि मेरे पास इतने सारे टैलेंट्स हैं. अय्यो, मी तर भरतनाट्यमच करेन. मी विचार करते की गोवन गाणं गावं, नाहीतर मी काम करते, मी सुद्धा डान्सच करते. या राऊंड मध्ये मी काय करू? आई, मयू तू इथे? अगं, माझं काम होतं म्हणून आकांक्षा आणि मी आलो होतो. आकांक्षा लोकलने गेली, म्हटलं मी तुझ्या बरोबर जाईन. अगं, अभ्यास नाहीये का तुझा? आणि इथे कशाला वेळ वाया घालवतेस बाळा? अरे, मी बघायला आले की तू रोज कुठे येतेस आणि ज्यांच्याबद्दल इतकं सगळं बोलत असतेस त्या दिसतात तरी कशा. ब्यूटीफुल. कौन है ये यंग एंड वाइब्रेंट लेडी? अश्विनी दी सोनी कुड़ी, अश्विनी की बेटी. तू पण ना मयू, कितनी सोनी कुड़ी.
माझी मुलगी मयुरी. ही तुझी मुलगी आहे का तरी फुटरी आहे? एक मिनिट. तू देवेशी, तू नियती, तू रितू आणि तू अमृत. करेक्ट ना? करेक्ट. हम पहले कहीं मिल चुके हैं क्या? नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. पण आई तुमच्याबद्दल इतकं सांगत असते ना, त्यावरून ओळखलं मी. अच्छा, क्या बताती है तुम्हारी मम्मा मेरे बारे में? आई असं म्हणते की तुमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात सुंदर, हुशार आणि हे कॉम्पिटिशन जिंकण्याच्या योग्य रितू आहे म्हणून. अश्विनी, तुम मेरे बारे में अपने घर पे ऐसा बताती हो? माझी आई खरं बोलते नेहमी. मला तरी नाही वाटत की काय ठरलंय. तोच विचार करते की काय करू. ए अश्विनी, तू केम टेन्शन लेचे? हे बघ, एकदम आसान आहे. तू ज्याच्यामध्ये बेस्ट आहे असं तुला वाटतं ना, तेच करायचं. मला ना उत्तम स्वयंपाक करता येतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे पदार्थ मी करू शकते. व्हेरी नाईस, तेच करायचं. ओ वाओ, वी हैव मास्टर शेफ हियर. मुझे अगर पहले पता होता तो टिफिन का ऑर्डर मैं तुम्हें ही देती थी, रोज और सबके लिए. हसू नको रितू. उत्तम स्वयंपाक येणं हे सुद्धा एक टॅलेंटच आहे. हाँ बिल्कुल, क्यों नहीं. मैं काम करती हूँ, मैं ऑर्गेनाइजर्स को रिक्वेस्ट करती हूँ कि वो तुम्हारे लिए फिनाले के स्टेज पे किचन का सेटअप रेडी करे और फिर तुम वहां पे अपना टैलेंट भी दिखा देना. हम लोग तुम्हारे हाथ का खाना भी खा लेंगे और कंपटीशन बाद में कर लेंगे. चलेगा ना? अरे बाबा, मैं मजाक कर रही हूँ. चल. यांचं पुन्हा सुरू झालं. एपी, मी फिगर आउट करून येते. हाँ तारा, हर बात में इंटरफियर मत कर. लेट देम एंजॉय. एपी, पर ऋतु हमेशा अश्विनी को टारगेट करती है आणि उगाच त्रास देते तिला. लेकिन तुम अश्विनी का डिटर्मिनेशन तो देखो. वो किसी भी हालत में गिव अप करने के लिए रेडी नहीं है. काबिल तारीफ है. बाय द वे, तुम्हें आता है खाना बनाना? नाही. खरंच आहे हो, खूप जीव आहे दोघांचा एकमेकांवर. खेळू देत. आता इथून निघताना शिल्पीला त्रास देणार. मला यायचं नाही, मला राहायचंय, मला आत्ता नको, थोडा वेळ. नाही, आज शिल्पी नाही येणार बरं का, विद्युत येणार आहे त्याला घ्यायला. अहो, त्याला कशाला त्रास? अहो काय आहे, शिल्पीची नवीन नोकरी चालू झाली, त्यामुळे तिला हल्ली रोज यायला उशीर होतो. फार उशीर होतो का नेहमीचा? नाही, काळजी करू नका. विक्रम येतो ना तिला सोडायला. विक्रम रोज येतो सोडायला? ते सोबतच ऑफिसला जातात आणि सोबतच परत येतात. रोज रोज सोबत यायची जायची काय गरज आहे? काहीतरीच आहे हे. अहो, जमाना बदललाय आता. सगळीकडे मैत्रीपूर्ण वातावरण असतं. मी काय म्हणते, रोजच जर शिल्पीला उशीर होत असेल ना, तर एकदा टोका. हे रोज उशिरा येणं बरं नाही. अहो, असं कसं मी बोलणार तिला? आणि नोकरी करायलाच जाते ना ती, काम करते. आता हे बघा, विद्युत ऑफिस मधनं लेट येतो तेव्हा मी त्याला काही बोलते का मग? आणि उज्ज्वला, ते फोन ठेवू का हो आता? माझा सगळा स्वयंपाक करायचा राहिलाय, बरीच कामं राहिलीत. हा नाही, ठीक आहे, करा तुमची कामं. शिल्पीने पुन्हा काही गोंधळ घालून ठेवला नाही ना, म्हणजे मिळवली. अरे यार, कलिग्स होत आम्ही. एकत्र ये जा केली तर प्रॉब्लेम काय आहे? ऑर्थोडॉक्स विचार. हे सगळं खरं सांग मला, तू मनात भरवलंयस ना आईच्या? तूच भरवलंयस ना? तिने मला काही सांगितलेलं नाहीये. जे काही सांगितलंय ना, तुझ्या सासूने सांगितलंय. मग ही काय आणि हिची आई काय, दोघी सारख्याच आहेत ना? वरवर सगळं दाखवतात असं की सगळं किती छान आहे, सगळं कसं आनंदी आहे, आणि माझ्या मागे माझ्या माहेरी माझ्याबद्दल चुगल्या करतायत. मूर्ख आहेस का तू? त्यांनी काही तुझ्या चुगल्या केलेल्या नाहीयेत.
उलट त्या बिचारी इतक्या साध्या बोळ्या आहेत ना की त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला इतकी मोकळीक दिली आहे. पण तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. अच्छा, म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? त्यांनी काहीच सांगितलं नाहीये ना तुला? म्हणजे याचा अर्थ माझ्या सासरी सगळं ओके, प्रॉब्लेम फक्त माझ्या माहेरी आहे. माहेरच्या लोकांच्या पोटात दुखतंय, माझी प्रगती झाली तर, मी आनंदात असले तर, हो ना? माझं चुकलंच, मी इथे आले. यापुढे या घरात मी परत कधी येणारच नाही. शिल्पी अगं काय करते? झालं तुझ्या मनासारखं? भरलं ना पोट? शिल्पी अगं, शिल्पी या मुलीला कधी अक्कल येणार आहे? कुठल्या शब्दात समजावायचं तिला? अगं प्रत्येक वेळेला अर्थाचा अनर्थ करते. आता कुठे हिचा संसार रुळावर येतो तरी ही अशी विचित्र वाक्ये. आई मयुरी, मयुरी कुठे आहे? बाहेर ये. काय झालं आजोबा? काय झालं? हे काय बघ आणि सांग मला काय आहे हे? काय झालंय बाबा? तूच बघ काय ते. काय त्यात? काय बिनसले सोनटक्की बाईंचं काही कळत नाही. समोरून जाते तर तोंडावर धाडकन करून दरवाजा लावला. काय झालं काय माहित? लोक आता आपल्यासोबत असेच वागणार. प्रताप केले नाही ना? काय झालं? कसले प्रताप? हे बघ बघ तुझ्या नातीचे प्रकार. अगं बाई मयुरी, काय हे? अगं सगळं संपलं. पांडुरंगा, काय बघते हे मी? अगं काल मी शिल्पीला सांगत होते मुलीच्या जातीने कसं वागावं, परिवाराची अब्रूतीच्या हातात असत्या. आता कसं बाहेर पडायचं, कुठे तोंड दाखवायचं? वाघवाऱ्यांची अब्रू धुळीला मिळवलीस ग. आजी मी ती नाहीये ग, मी काही असं केलं नाहीये, खरंच सांगते तुला. अगं नाही, काय दिसतेस तू त्याच्यात? अगं पण ही नाही आजी. मी त्यात तुझा चेहरा स्पष्ट दिसतोय मयू. आजोबा नाही, बघा नीट, मी नाहीये ती. काढून दे तो पेपर, नाही तर जाळून टाक. अरे तो फोटो परत मी बघू शकत नाही, एवढी लाज आणलीस तू मला. आजोबा नाही मी ती. मयू शांत हो. मला समजत नाहीये, तुला या जाहिरातीचे 25,000 रुपये मिळाले होते का? काही नाही, तरी मला सांगितलं होतं की सोशल सर्व्हिसची ऍड आहे म्हणून. कुणी सांगितलं होतं? सचत फोटोग्राफर. जा त्याला फोन लाव. जा फोन घेऊन ये आणि लाव अगोदर त्याला. फोन स्पीकरवर टाक. हे वाघमारे कुटुंब काय काल परवा नाही आले आहेत. इतकी वर्ष झाली हे इथे राहत आहेत ना. त्यांचा कोणाला कधी त्रास, उलट त्यांनी लोकांना मदतच केली आहे. तुम्ही सगळे नोकरी धंदा करतात ना? म्हणजे नोकरीसाठी तुम्ही रोज बाहेर जाता, रोज ढिगभर लोकांना भेटता, बरोबर? मग त्या ढिगभर लोकांमध्ये सभ्य कोण असभ्य कोण हे ओळखणं अजून तुम्हाला शिकता नाही आलं? कशाला विनाकारण गडबड गोंधळ करताय? हा चला निघा लवकर. पण हे चुकीचंच आहे. हो हो, काय चुकीचं आहे? हा सांगा ना. तुम्हाला तर अश्विनी हळदी कुंकवाला आल्याशिवाय तुमचं हळदी कुंकू काही पूर्ण होत नाही, हो ना? आणि काय होत तांबे, हा तुमच्याकडल्या गणपतीला दरवर्षी अश्विनीच्या हातचेच मोदक हवेत असतात ना? हा आणि काय हो सेक्रेटरी,
तुमच्या मंदारसाठी तुम्ही स्थळ बघत असताना काय म्हणाला होता की मला अश्विनी सारखी सून पाहिजे, हो ना? मग असं तुम्हाला अचानक सर्वांना काय झालं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे आज छापून आलंय त्याचं काय? त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? शेवटी मुली आईचंच अनुकरण करत असतात. उद्या कुहू सुद्धा. हो, जास्तच बोलतात हा तुम्ही. खबरदार, जर आमच्या मुलीबद्दल एक अवाक्षर बोललात तर निघा इथनं. चला. आणि यापुढे या घराकडे डोळे वरती करून बघायचं नाही, नंतर गाठ माझ्याशी. यावर मीटिंग होणार. वाघमारे. हा बघू, मीटिंग मध्ये बघू. चला निघा 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 लवकर. वहिनी प्लीज तुम्ही अशा अस्वस्थ होऊ नका. तुम्ही अशा अस्वस्थ झालं तर बाकीचे क्लीन बोर्ड होणार. तुम्ही असं हरून चालणार नाही वहिनी. आणि काय हो भाऊजी, तुम्हाला असं काय झालं? हा, 4 BHK मी समजू शकते, पण तुम्हाला तर माहीतच असेल ना की साध्या भोळ्या मुलींना ही माणसं बरोबर फसवतात. आणि आपण जर आपल्या मुलीवर विश्वास नाही ठेवला, मग तुम्ही जगाचं काय बघतायत? जग तर बोलणारच आहे. खरंय तुमचं, माझंच चुकलं. माझीच नात आणि मी तिला नको नको ते बोलली, आणि तुम्ही मात्र सख्या आजीसारखं तिला समजून घेतलात. नाही सावंतवाणी, तुमचं बरोबर आहे. त्या क्षणी मी गडबडलोच होतो, काहीच कळेनासं होत होतं. चूक मयूची नाही आहे. बबन, तू म्हणतस ते बरोबर आहे. हा फोटो आपल्या मयूचा नाही आहे. मी तेच म्हणतोय बाबा. काहीतरी घोळ केलेला दिसतो त्या फोटोग्राफरने. त्याला ना पोलिसात द्यायला पाहिजे बाबा. काका, आपण सगळं करू. पहिले तुम्ही शांत व्हा. तुमचं हे असलं बघून इतर घरातल्या मुलींनी असं केलं तर सेक्रेटरी म्हणून मी तोंडावर पडेन. ही सोसायटी आता सोडा तुम्ही. मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतायत मॅडम. काल परवा आईचा फोटो आला आणि आता मुलीचा. शेवटी मुली आईचंच अनुकरण करत असतात. उद्या कुहू सुद्धा. अश्विनी बोल. अगं पटकन बोल, मी ऑफिस मध्ये, मी कामात आहे, लवकर बोल. अश्विनी, अगं रडतीयस काय? काय झालं मला नीट सांग. मी ठेवते फोन. अश्विनी, अगं इतकं रडण्यासारखं काय झालंय? बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? शरीराने लांब गेलो होतो अश्विनी. मनापासून इकडेच होतो. माझ्या परिवाराकडे माझं पूर्ण लक्ष होतं. सॉरी, माझं जरा चुकलंच. मी नाही सांभाळू शकले. असं काही नाही. तू कॉम्पिटिशन मध्ये बिझी होतीस तर मीही नव्हतो ना इकडे. मी कामात बिझी होतो. आणि आपल्या मुलांची जबाबदारी फक्त आईची नसते, वडिलांची सुद्धा असते. ती माझी सुद्धा आहे, तुझी सुद्धा आहे. मी इकडे असतो तर मी गेलो असतो मयू बरोबर. हे सगळं होऊन दिलं नसतं मी. पण मीही बिझी होतो, तूही बिझी होती, म्हणून हे सगळं झालं. पण त्यात तुझी चूक होती तर माझीही होती. आपण एकमेकांवर बोटं दाखवू शकत नाही अश्विनी. तुझं काही चुकलं नाही.
श्रेयस पांडे आला. मयू, मयू, कुठे गेली ही मुलगी? मयू, तुमचं हे असलं बघून इतर घरातल्या मुलींनी असं केलं तर सेक्रेटरी म्हणून मी तोंडावर पडेन. ही सोसायटी आता सोडा तुम्ही. काल परवा आईचा फोटो आला आणि आता मुलीचा. शेवटी मुली आईच अनुकरण करत असतात. उद्या कुहू सुद्धा. हे सगळं कशामुळे झालं माहितीये? स्पर्धेमुळे. हिने त्या स्पर्धेत भाग काय घेतला आणि हे वातावरण घरातलं सगळं बिघडलं. पण अश्विनी, सर्वात आधी तू त्या स्पर्धेतून आपलं नाव काढून घे. मी या स्पर्धेतनं माघार घेते. मयुरी, काय झालं? कोणाशी बोलत होती? मयूच्या कॉलेजमधनं फोन होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत मयूला कॉलेजमधनं सस्पेंड केलं. मयुरी, मयू, मयू. कॉलेजमध्ये सुद्धा त्याच कपड्यात आली असतीस तर चाललं असतं. आमचा दिवस जरा तरी छान गेला असता. मुली आईच अनुकरण करत असतात. मयूच्या कॉलेजमधनं फोन होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण निवळेपर्यंत मयूला कॉलेजमधनं सस्पेंड केलं. सर्वात आधी तू त्या स्पर्धेतून आपलं नाव काढून घे. मी या स्पर्धेतनं माघार घेते. वहिनी, असं परत नाही करायचं. कळलं? शांत. घरी जाऊया. बरं वाटतंय का आता? हे बघ मयू, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, समजलं तुला? आम्हाला माहितीये तुला याच्यात गुंतवण्यात आलंय, आणि तू कशाला टेन्शन घेतेस? तुझे आई वडील, तुझी अख्खी फॅमिली तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे. कळलं तुला? आता अजिबात टेन्शन नको घेऊ, कारण आपल्याला खूप काही कामं करायची आहेत. आता त्या मुलाला पकडावंच लागेल, म्हणून त्याच्याबद्दल जे काय माहितीये ना ते आम्हाला सविस्तर सांग. त्याला जर आता नाही पकडलं तर तुझ्यासारख्या अजून किती मुलींना फसवेल तो कोणास ठाऊक. सो तुला जे काही आठवतं ते आम्हाला सांग. बाबा, मला त्याच्याबद्दल असं डिटेलमध्ये काहीच माहित नाहीये. मग त्याचा नंबर मी तुम्हाला फॉरवर्ड केला आणि शूट लोकेशन पण सांगितलंय. अजून काहीच नाही माहिती. पण मुली, आता त्या लोकेशनवर काहीच नाहीये. ऍक्च्युली ती जागा आहे ना, ती शूटिंगसाठी रेंटवर दिली जाते. मी त्या दिवशीची बुकिंग सुद्धा चेक केली, पण ती दुसऱ्याच कुठच्या तरी मुलाच्या नावावर आहे. दुसरा मुलगा? मामा, मग कदाचित तो त्याचा असिस्टंट असू शकतो. हो मयू, आपण त्याला सुद्धा शोधतोय. पण मी काय म्हणतो, तुला आणखी काही आठवतंय का? बघ ना, तुला काही गोष्टी आठवल्या ना तर आपलं काम सोपं होऊन जाईल बेटा. नाही, मला काहीच आठवत नाहीये. जे माहित होतं ते सगळं सांगितलं मी तुम्हाला. मयू, काही किरकोळ जरी आठवत असेल ना तर तेही सांग, तेही आपल्या उपयोगात येईल. नाही बाबा, आठवत आहे काहीच. श्रेयस, विद्युत, पुरे आता. उगा तिला स्ट्रेस द्यायला नको. तिला आठवेल तेव्हा सांगेल ना ती.
मयू तू पड आता. आय थिंक बाबा बरोबर बोलताय. चला पडू दे तिला. मामा मला काहीतरी क्लिक झालं. माझं फोटोशूट झाल्यानंतर काही दिवसातच ना मला रजत एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. तू ओळखतेस तिला? हो म्हणजे मैत्रीण नाहीये माझी, पण आमच्या कॉलेजमधलीच आहे, SY ला आहे. मयू ही माहिती चांगली दिलीस तू. ही कामाची असू शकते. मला वाटतं विद्युत श्रेयस तो दुसऱ्या मुलीला फसवण्याच्या आधी आपण त्याला पकडायला हवं, नाही तर ती मुलगी देखील फसेल. करेक्ट बाबा, अगदी करेक्ट. विद्युत, आपण मयूच्या कॉलेजमध्ये जाऊ आणि ते डिटेल्स घेऊ त्या मुलीचे, म्हणजे तिच्यापर्यंत पोहोचता येईल. हां. एक मिनिट. हॅलो. हां बोला. दॅट्स ग्रेट. ही तीच मुलं असतील नक्कीच. हां तुम्ही मला ॲड्रेस पाठवून द्या, मी पोहोचतो. थँक्यू सो मच. गर्ल्स, आज तुम्ही तुमच्या सेशन्स नंतर हाय टी एरियामध्ये नाही आलात. काही इश्यूज आहेत का? तारा, अश्विनी ने बैकआउट कर लिया, उसकी रिप्लेसमेंट कौन है? हमारा अप्रोच ही गलत है. अश्विनी के रिप्लेसमेंट के बारे में हम बात ही क्यों कर रहे हैं, क्यों पूछ रहे हैं? अगं कारण तिने क्विट केली ना स्पर्धा. अश्विनी कंपटीशन छोड़ के जा रही है, हम इस बात को एक्सेप्ट क्यों कर रहे हैं इतनी जल्दी? बल्कि हमें ये पूछना चाहिए कि व्हाई अश्विनी इज क्विटिंग दिस कंपटीशन. उसके घर में इतनी प्रॉब्लम्स है, इतनी परेशानियां हैं, हम उसको साइड में रख के हम क्या डिस्कस कर रहे हैं? अपना कंपटीशन, अपना सेशन कंटिन्यू कर रहे हैं. हाउ कैन वी बी सो इनसेन्सिटिव्ह? असं नाही रितू, आम्हाला पण अश्विनीची तेवढीच काळजी. एब्सोल्युटली. रादर हमें सगळेच तिला इथे खूप मिस करतोय. हम लोग उसे बहुत मिस कर रहे हैं और इस तरह से उसने कंपटीशन छोड़ दिया, हमें बहुत बुरा लग रहा है. बुरा लग रहा है तो हम लोगों को कुछ करना होगा. ऐसे बुरा फील करने से किच्छू होबे ना. यहाँ पे अश्विनी ने हम सबके लिए प्रोफेशनली, पर्सनली आउट ऑफ द वे जाके हेल्प किया. नाउ इट्स आवर टर्न. हमें उसकी हेल्प करनी चाहिए, उसका साथ देना चाहिए. हाँ जी, बात तो सही है जी, हेल्प तो करनी ही चाहिए उसकी. रितू, आप जो बोल रहे हो एकदम सही है. आम्हाला सगळ्यांना पण अगदी असंच वाटतंय, पण आपण काय करू शकतो गं? क्या करना है वो मैं बताती हूँ, पर उससे पहले मुझे आप लोगों से एक सवाल पूछना है. क्या आप लोग रेडी हो? Yes, ready. हॅलो ब्युटिफुल एंजल्स. रजतची लेन्स तुमच्या ब्युटीला जस्टिस देऊ शकते. तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी माझ्याकडे एक फॅन्टॅस्टिक ऑफर आहे. यू अनामिका राईट? ये इथे पुढे, इथे उभी राहा. कमरेवर हात ठेव. या नाईस. एक स्माइल दे. ओ हेलो, हु आर यू? मी अश्विनी वाघमारे, मयुरी वाघमारेची आई. आणि मी मयुरी वाघमारे. व्हॉट नॉनसेन्स. काय तमाशा लावलाय का इथे? आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघा. तमाशा आम्ही मांडलाय? तमाशा तू मांडलायस माझ्या मुलीच्या आयुष्याचा. अश्विनी, आप एपी, तुम्ही सगळ्या मला मयू सारखे आहात. याने मयूला त्रास दिलाय, तिचा मानसिक छळ केलाय. काय सांगितले तुम्हाला याने? की हा तुमचं फ्युचर घडवणार आहे, तुमचे फोटो काढणार तो आणि सगळ्यांना वाटणार. हे असे फोटो काढणार तुमचे तो.
हे बघा, मी तुम्हाला कुणालाही ओळखत नाही, पण तरीही मी हक्काने सांगेन की तुमच्यापैकी एकीनेही इथे थांबू नका. आपापल्या घरी जा, नाहीतर तुमचीही फसवणूक होईल. थांबा नमिका, कुठे जातेस तू? तिथेच थांब. ओ मॅडम, मी तुम्हाला ओळखत नाही. तुमची बकवास ना आता बंद करा आणि निघा इथून. असं नाही ऐकणार तू. चला, बरं झालं शांतपणे झोपली. हो ना, काल सतत दचकून उठत होती. अश्विनी, मला खरंच खूप बरं वाटतं. कितीतरी दिवसांनी इतक्या मोठ्या प्रॉब्लेम्सला आपण एकत्र फेस करतो, एकमेकांची सोबत देतो. खरं सांगू का, तुम्ही आल्यामुळे ना मलाही तुमचा खूप आधार वाटला. खूप घाबरले होते मी. आता घाबरायची गरज नाही, मी इकडेच आहे तुमच्यासोबत. सुट्टी संपेपर्यंत ना? कधीपर्यंत आहे सुट्टी? परत जावं लागेल ना तुम्हाला? कधीच नाही. म्हणजे मी रिझाइन करून आलोय. ऑल 5 प्रोजेक्ट का वैल्यू निकाला आपने? जी सर, निकाला सर. और उसका नोटिफिकेशंस और सब कैलकुलेशन पीछे लिखा हुआ है सर. गुड, यू आर सो फास्ट. आई मस्ट अप्रिशिएट. थैंक यू सर, थैंक यू. सर, मला मुंबईला जायचंय. कब जा सकता हूँ सर? मिनिमम 4 months, 2 years यहाँ रहना पड़ता. ये प्रोफाइल में क्लियर मेंशन था. जी सर, पर मेरा भी मेरी फैमिली के साथ रहना बहुत इंपॉर्टेंट है सर. मला जावं लागेल सर. ओके, यू कैन गो. थैंक यू सर, थैंक यू. और मैं अपडेट्स देके जाता हूँ सर, आप टेंशन मत लो. हाँ, लेकिन रिजाइन करके जाना. किधर भी जाना, मैं पूछूंगा नहीं तुमको, लेकिन रिजाइन करके जाना. खरं की काय? पण असं का केलं तुम्ही? अगं, काय पर्याय होता माझ्याकडे? पांड्यानी सगळं सांगितलं आणि पायाखालची जमीनच निसटली माझी. तिकडे ऑफिसमध्ये बँगलोरला सगळ्यांना सांगत होतो की बाबा मला शिफ्ट करा मुंबईला. तेही ऐकायला तयार नाही. नोकरी माझ्यासाठी महत्वाची आहे, पैसे कमवणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षाही जास्त माझी फॅमिली महत्वाची आहे माझ्यासाठी. म्हणून दिलं रेजिग्नेशन आणि आलो परत. चला, आता परत तेच चॅलेंजेस. कामं शोधा, नोकरी शोधा, पैसे कमवा. ही नोकरी मिळाली ना, तशी दुसरीही नोकरी तुम्हाला मिळेल. फार विचार नका हो करू. सकाळपासून खूप दगदग झाली आहे ना तुमची. आराम करा तुम्ही, मी पाणी घेऊन येते. अश्विनी, खरं तर काही गरजच नव्हती ना. अरे, पूर्वीसारखे येऊन बोलले असते तरी बरं झालं असतं. अहो, त्यांची हिंमत आहे का तिथे येण्याची? अगं मयू, काय झालं काय? कुठल्या विचारात आहेस? हा, हे बघ मयू, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, फ्रेश राहा एकदम. भाऊजी, प्राजक्ताने खाल्ले का ढोकळे? खाल्ले? चांगले हाणले. टेस्ट करते म्हणून 10-12 तिथेच खाल्ली तिने. संपण्याच्या आत म्हणलं मयुरीला घेऊन जाऊ. अरे पांडे, काही नाही. अहो, तुम्ही कुठे चाललात? बन्सल साहेबांचा फोन आलेला. अर्जंटली ऑफिसला बोलवलंय. जाऊन भेटून येतो त्यांना. बर, चल मी पण येतो. काका, हे पत्र ठेवून दे. सेक्रेटरी साहेब म्हणजे कटकाचं घड्याळ आहे. आई, मी पण पार्लरमध्ये जाते आता. स्प्रिंगडेलच्या ऑफिसमध्ये जायचं नाहीये, वेळ आहे तर जरा पार्लरमध्ये जाऊन येते. ठीक आहे, लवकर ये. आई, मी येऊ का तुझ्या सोबत पार्लरमध्ये?
घरी राहून काय करू ना मी, त्यापेक्षा पार्लरमध्ये येऊन अभ्यास तरी करीन. एपी, हे माझे सासरे प्रकाश वाघमारे, माझ्या सासूबाई उज्ज्वला वाघमारे. नमस्ते. नमस्ते. आणि हे एपी अंशुमन पटनायक. आणि ही तारा. हाय. हेलो ब्रीफ गर्ल, हाउ आर यू? फीलिंग गुड? हो सर, लिटिल बेटर. सर नहीं, एपी भूल गई. एपी म्हणजे तुम्ही इव्हेंट हेड ना? या, करेक्ट. नाही, आज आपण पहिल्यांदा भेटतोय, पण मी ओळखतो तुम्हाला. म्हणजे अश्विनी तुमच्याबद्दल घरी सांगत असते ना सगळं. मी तुम्हा लोकांसाठी चहा आणते. नाही, इट्स ओके, आम्हाला काहीच नकोय. आम्ही ऍक्च्युली तुझ्याशी इव्हेंट बद्दलच बोलायला आलोय. अश्विनी, तुमने जो डिसाइड किया है उसी के बारे में डिस्कस करने आया हूं. देखिए, सबसे पहले तो मैं ये क्लियर कर दूं कि मैं यहां तुम्हें कन्विंस करने नहीं आया हूं कि तुम कंपटीशन में वापस आ जाओ. नहीं, लेकिन ऐसे ही एक फोन करके तुम कंपटीशन के बाहर तो हो नहीं सकती. कुछ प्रोटोकॉल्स होते हैं, कुछ प्रोसीजर्स होती हैं, तो हम लोग कुछ पेपर लाए जिसमें तुम्हारी साइन लगेगी. क्योंकि ये सिचुएशन ऐसी थी तो ठाकरे सर ने हमें ये सजेस्ट किया कि हम लोग खुद तुम्हारे पास आकर के ये सारी प्रोसीजर करें. अश्विनी, हमने तुम्हें हार्ड वर्क करते हुए देखा है, तुम्हारा डेडिकेशन देखा है. हाँ, ऐसा होता है कि किसी इंसान के साथ लाइफ में जब ऐसा कोई इंसिडेंस हो जाता है तो वो अंदर से हिल जाता है, मन में बहुत निराशा भर जाती है, लेकिन इससे उभर कर बाहर निकल सकते हैं, आगे बढ़ सकते हैं. देखो अश्विनी, हमारे फिनाले में अभी थोड़ा टाइम है, तो ये पेपर्स मैं छोड़ के जाता हूं. सारी प्रोसीजर के बारे में ठीक से सोच समझने के बाद ही इस पे साइन करना. बाकी फाइनल डिसीजन तो तुम्हारा ही होगा. आंटी, मैं एक बात बताऊं आपसे, आप लोग ना बहुत लकी हैं कि अश्विनी आपकी बहू. इसने कभी भी आपके घर के रूल्स या कल्चर को ब्रेक नहीं होने दिया. काका आहे का? वहिनी कुठे? वहिनी, वहिनी. अरे प्रदीपराव, तुम्ही? काका, या सगळ्यांना तुम्हाला भेटायचं होतं. आता काय पुन्हा? आम्ही सगळे तुमच्याबरोबर जे काही वागलो. नाही, त्यासाठी तुम्ही रीतसर पत्र दिलं होतं मला. मला पटलं नाही. अपमान करताना असं तोंडावं करायचं आणि माफी मागताना पत्र. म्हणून मी सेक्रेटरीना म्हटलं आपण प्रत्यक्षात जाऊन माफी मागूया. चला म्हणा, घालील लोटांगण वंदीन चरण. अरे अण्णा, काय हे? आम्ही तुमच्याबरोबर जे काही वागलो ना, ती खूप मोठी चूक होती. आपलं समजून माफ करा. हो, पुरे आता. बेटा मयुरी, आम्हाला माफ कर ग. काकू प्लीज. अहो, माझ्या डोळ्यासमोर ह्या मुली लहानाच्या मोठ्या झाल्या. नाही, तसे अश्विनीचे चांगले संस्कार आहेत त्यांच्यावर. एक वेळ जग इकडचं तिकडे होईल, पण या घरातली माणसं असं कधीही करणार नाही, असा माझा ठामपणे विश्वास आहे. हो, तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले. हे बघा प्रकाशराव, मागचं सगळं विसरा. मी तुम्हाला शब्द देतो, आजपासून ही सोसायटी तुमची. तुम्हाला जर आमची काहीही गरज लागली तर सांगा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. थँक्यू. येतो आम्ही. या. चला या. चला चला. हे पांड्या, इकडे. हे काय, यांना तू सांगितलंस? नाही, अजिबात नाही. खरं सांग. म्हणजे हा, पण काका, ह्या लोकांनी ना
असा धडा शिकवला पाहिजे. त्यांची नांगी आहे ना अशीच खेचली पाहिजे. जे शाने समजतात स्वतःला. वहिनी, मी काय म्हणतो, आता सगळं आलबेल झालंय, मस्तपैकी झणझणीत मिसळचा बेत करूया ना. हो ना, उद्याच पार्टी करूया. येस. अय्या, उद्या मला लग्नाला जायचंय ना. बरं झालं, उद्याच करूया. एक नंबर मिसळ झाली वहिनी, जबराट. एकाच ओव्हर मध्ये डायरेक्ट 36. वा वा वहिनी, मला जरा तरी द्या तरी. बबन जरा जपून. तू थांब ग, मला आहे ना बऱ्याच दिवसात अशी मिसळ खायला नाही मिळाली तुझ्या हातची. वहिनी, राजू पाव. अश्विनी, मला पण वाढ जरा. हो मयू, वाटी घे बाबांची. अरे म्हणजे मिसळ तू मागून मागून घेतोयस, पण तुला बायकोचं कौतुक नाही करता येत तोंड भरून. अरे असं कसं? कधी काही कौतुक नाही केलं तिचं. छान झाली आहे, पण काय मी अशी बनवू शकतो. मला फक्त जरा तयारी करून द्यावी लागते. दॅट्स इट. थोडी मदत. अगं मी सांगतो तुला, तयारी म्हणजे चिराचिर करणे, फोडणी घालणे झालं. हो मग काय राहिलं? आई खूप तिखट झालीये, तिखट लागतंय. हो मामी, तिखट आहे. हो ऍक्च्युली थोडीशी झालीये तिखट. अरे हो, मी तुमच्यासाठी ना कमी तिखटाची मिसळ सुद्धा केली होती, पण वाढायलाच विसरून गेले. मयू, हा घेतो. शिल्पी, तुलाही कमी तिखटाची हवी आहे ना? आई, तुम्हालाही मिसळ तिखट लागली असेल तर ही देऊ का कमी तिखटाची? नाही नाही नको, चालेल मला. एखाद्या दिवशी झणझणीत चालते. द्या, आता या आणखीन तिखट बोलते. काय? मी श्रेयसला म्हणत होतो की तुला पण अशी करता आली पाहिजे 10 प्रकारची मिसळ. हो त्यात काय. हो पण माझा दादा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी बनवू शकतो. हा आई तुझं दे ना जरा. ताराचा फोन दे. स्प्रिंगडेल मधनं फोन आहे का? ते तिची काहीतरी ट्रेनर आहे वगैरे म्हणत होती ना, म्हणून विचारलं. 1 मिनिट. हॅलो, हा बोल तारा. अगं नाही नाही, मी नाहीये कामात, तू बोलू शकतेस. अगं खरंच बोल. नाही तारा, मी स्पर्धेत परत येणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी कळवते. ठेवू फोन. वहिनी, तू काय नाही म्हणाली स्पर्धेला? हो. अगं पण का बॅकआउट करतेयस? अगं त्या दिवशीच ठरलं होतं ना आपलं. अरे त्या दिवशी ठरलं, पण ते त्याच्यानंतर आता सगळ्या गोष्टी नीट झाल्यात तर मग प्रॉब्लेम काय आहे? नाही नको. जरा जरी काही कुट्ट झालं की तुझा मूड खराब होतो. अच्छा, म्हणजे तुझ्या खबरीने तुझ्यापर्यंत खबर पोहोचवण्याचं काम अगदी चोख पार पडलंय, बरोबर ना? खबरी स्प्रिंगडेलच्या त्या कॉम्पिटिशनवर स्टे आलाय, ही खबर एव्हाना तुझ्यापर्यंत पोहोचली असेलच. स्टे? काहीच कळत नाहीये असा आव आणू नकोस. आणि हे जे काही झालंय ना, हे त्या फोटोग्राफरने दिलेल्या स्टेटमेंट वरून झाले. मला जरा नीट कळेल का की आपण कुठल्या विषयाबद्दल बोलतोय? जरा एक्सप्लेन केलंस तर बरं होईल. कळेल ना, पण आता फक्त मला एवढंच सांगायचंय की मला जरा जरी लक्षात आलं ना की या सगळ्यापैकी कशाच्याही मागे तू आहेस, तर मी कोणताही डिसिजन घ्यायला मागे पुढे बघणार नाही. काय करशील? काय करेन ना ते कळेल तुला. हे जे असं धमक्या देतोयस ना, ते पहिल्यांदा बंद कर. जे काय करायचं असेल ते कर आणि मोकळा हो. शिल्पी, उगाच तमाशा करू नकोस. मी शांतपणे बोलतोय ना, तूही शांतपणे बोल. नाही बोलायचं मला. अरे काय झालं? शिल्पी, विद्युत, काय चाललंय काय तुमचं? मायप्पा, तुम्ही जरा आत बसता का प्लीज? नाही, तुला जे बोलायचं असेल ते त्यांच्या समोर बोलायचं. माई अप्पा, तुम्ही इथेच थांबा.
बोल तू आता. शिल्पी नाही, कसं आहे ना माई, तुमचा मुलगा माझ्यावर सतत संशय घेतोय. तुमच्या मुलीच्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय त्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल मी आहे असं त्याचं म्हणणं आहे. ड्रेसी ड्रीम्स मध्ये मी जॉब करण्याचा आणि वहिनीची कॉम्पिटिशन बंद होण्याचा याचा एकमेकाशी संबंध आहे आणि त्यालाही रिस्पॉन्सिबल मी आहे असं त्याचं म्हणणं आहे. असं कसं असू शकतं बरं? सतत संशय माझ्यावरती. मला कंटाळा आला या गोष्टीचा आता. आणि तुला जर हेच करायचं असेल तर तू का राहतोयस माझ्यासोबत? हो ना मोकळा सरळ. शिल्पी बेटा जरा शांत हो ग. नाही माई, नाही मी शांत राहू शकत. विद्युत, मी तुला या दोघांसमोर सांगतेय, तू जर माझ्याशी असंच वागणार असशील तर सरळ डिवोर्स दे मला आणि मोकळा हो. मला काही इंटरेस्ट नाहीये आता तुझ्या सोबत राहण्यात. शिल्पी अगं डिवोर्स काय? नाही देईन, वेळ आली ना तर ते सुद्धा करेन. विद्युत, पप्पा बरोबर आहे. आता फक्त संशय आहे. ज्या दिवशी माझ्या हाती एक ठोस पुरावा लागेल ना शिल्पी, त्या दिवशी मी तुला डिवोर्स द्यायला मागे पुढे बघणार नाही. पण आता ते प्रकरण सॉल्व्ह होईपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल. जेव्हा ते बोलावतील तेव्हा. आता हे काय पोलिसांचं आणखीन प्रकरण? तरी बरं त्या कॉम्पिटिशन मधून नाव मागे घेतलं. मग आता तुमच्या स्पर्धेची परिस्थिती काय? आणि ते पेपर सबमिट केलेस का तू? नाही ना बाबा, ते पेपर सबमिट करताच आले नाही. ह्या सगळ्या प्रकरणामुळे स्पर्धेवर 5 दिवसांचा स्टे आलाय. त्यामुळे 5 दिवस काहीच करता नाही येणार. आणि स्पर्धकांना पण टॅलेंट राऊंड साठी प्रॅक्टिस करायची होती, पण जागाच नाहीये. आणि ती जागा शोधण्यासाठी एपी गेलेत कुठेतरी. आणि मला याबद्दल काहीच कल्पना नाहीये. दुसरी जागा? हो. अश्विनी दमली आहेस ना, जा तोंडावर पाणी मारून घे, बरं वाटेल जरा. बरं झालं कॉम्पिटिशनवर स्टे आला. हा सगळा काय प्रकार आहे? हे सगळे इथे कसे? मलाही काही कळत नाही. हे लोक नेमके इथे कसे आले? कोण कोण? बाबा, मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मधल्या पार्टिसिपेंट बद्दल बोलते. हा, त्याच्याबद्दल मला कल्पना होती थोडी. म्हणजे तुम्हाला माहित होतं? म्हणजे काय झालं, अगं सकाळी सेक्रेटरी साहेबांचा फोन आला. ते म्हणाले गच्चीवर कुणाला तरी कामाला जागा दिलेली आहे, तर त्यांना तुम्ही सहकार्य करा. म्हणून मगाशी तो मुलगा होता ना पाणी घ्यायला, त्याला पाणी दिलं. आणखी काही हवं असेल तर ते बघू नंतर आपण. ते सगळं ठीक आहे बाबा, पण हे लोक आपल्या सोसायटीत कसे? अगं कसं आहे अश्विनी, सोसायटीला जर कोणी पैसे देत असेल तर मग त्याचा फायदाच आहे ना. आणि ते लोक म्हणाले म्हणजे सेक्रेटरीने मला असं सांगितलं की आपल्या सोसायटीतल्या झाडांना म्हणजे ट्री प्रोटेक्टर लावून देणार, वरती सोलर लावून देणार. त्यात फायदा बघितला सेक्रेटरीने, म्हणून हो म्हणाले असेल, दिली जागा. हो, पण हे सगळं कम्युनिटी हॉलमध्ये पण करू शकले असते ना. आपल्या गच्चीवर म्हणजे जरा विचित्र नाही का वाटत तुम्हाला? हा, मलाही वाटलंच होतं. नाही म्हणजे वाटतं, फोन आला ना सेक्रेटरींचा तर आपल्याला नाही म्हणता आलं नाही ना. म्हणजे ते ट्री प्रोटेक्टर लावून देणार आहे, आपल्याला सोलर लावून देणार आहे, तर आपल्या सोसायटीचा फायदा आहे. म्हणून मी पण म्हणजे सहकार्य करतोय त्यांना. जाऊ दे, मार्केट पर खाली पडलंय, लक्ष द्यायला पाहिजे बाबा, नाही तर पकडलं जाईल. हे कोसळेल मार्केट माझं. पण तुला सगळं माहिती आहे, तुला सगळी खात्री आहे, तरी तुला हे सगळं का करायचं? अरे बबन, मला खात्री आहे म्हणून एखादी गोष्ट सिद्ध होत नाही ना. एखादी गोष्ट जेव्हा सिद्ध करायची असते तर त्यासाठी पुरावे लागतात, आणि मला तेच गोळा करायचे. अरे पण तुला खात्री आहे हे महत्वाचं नाहीये का? पण फक्त माझ्या पुरतं असतं ना तर एखाद्या वेळेस चाललं असतं. पण एखाद्याला जेव्हा एखादी गोष्ट पटवून द्यायची आहे ना तेव्हा पुरावेच लागतात.
आणि तुला हे सगळे पुरावे गोळा करून कोणासमोर मांडायचे? तुझ्या घरच्यांसमोर? सॉरी विद्युत, पण ही गोष्ट तुलाही माहिती आहे की या बाबतीत तुझ्या घरचे किंवा इतर कोणी तुझं काही ऐकून घेणार नाही. बबन, मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्याबद्दल बोलतच नाहीये. मग मला एका महत्वाच्या व्यक्तीला हे सगळं पटवून द्यायचंय. आणि ती व्यक्ती कोण आहे मला माहिती आहे, वहिनी. सॉरी विद्युत, पण तुला काय वाटलं वहिनींना या बाबतीत काहीच माहिती नसेल? हे बघ, वहिनींना सगळं माहिती राहतं आणि तरी तुला वहिनींना सांगायचं असेल तर त्या तुझं काही ऐकून घेणार नाही. लिहून घे तू. आणि म्हणूनच मी ताईला काहीच सांगणार नाहीये. मग मी डायरेक्ट श्रेयसशी बोलणार. काय? अरे पण तो तर मला माहिती आहे ना, श्रेयस जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने एखादी गोष्ट बघत नाही ना तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि म्हणूनच मला पुरावे हवेत. आणि इतर न्यूज लागली की ते कानावरून जायचे. ऐकता ऐकता मला मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला. गुड, म्हणजे मल्टी टॅलेंटेड दिसतेस. टॅलेंट वगैरे काही नसतं काका. मला असं वाटतं की शिकलं ना की सगळं समजतं आणि डिस्कस केलं ना की गोष्टी अजून समजतात. तुम्हाला माहितीये, मी आणि अश्विनी रोज वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कस करतो की मार्केट ट्रेंड काय आहे वगैरे वगैरे. आमच्या अश्विनीशी? हो, अश्विनीला मार्केट बद्दल खूप नॉलेज आहे. अगं पण अश्विनी मला कधीच बोलली नाही याबद्दल. काका, आता अश्विनी बोलत नाही याचा अर्थ हे नाही ना की तिला माहीतच नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की अश्विनीचं सगळीकडे लक्ष असतं. तुम्ही काय वाचता, काय लिहिता, ह्याच्यावरून ती सर्व शिकलीये. आजी, थँक्यू सो मच. आणि मी येते आता. अगं थांब थांब, मी पण येते ग, थांब ना. हो 4 BHK. आता यांच्या सोबत की नाही जरा मी प्रॅक्टिस करते, थोडी मटकत मटकत चालायची. अहो तुम्हाला काय सांगू, किती मज्जा येते म्हणून. वा, चल चल रेवती चल. येते. कर्म माझं, या सावंत चप्पल हाऊसला ना वेड लागलंय. आणि तुम्ही काय तिच्याशी गुलुगुलू करत होतात? अरे कमाल करतेस, तुझी जिभेला काही हाड आहे का? अगं माझ्या मुलीच्या वयाची आहे ती आणि आपल्या अश्विनीची मैत्रीण आहे. असेल तरीही तुमच्या आवडत्या विषयावर जरा कोणी काही बोललं ना की लागलात गुलुगुलू करायला. तू अशी कटकट करते ना म्हणून, नाहीतर एवढं गुलुगुलू बोलायला तुझ्याशिवाय मला कुणाशीच आवडत नाही. मग काय बोलूया का पण गुलू गुलू? काय चाटळपण आहे. झाला यांचा परत ढिंचाक ढिंचाक सुरू. मी काय म्हणते, जरा वर जाऊन बघून येऊ का? हो कशाला, डोकं दुखते ना तुझं, घरी बस. असू दे, जाते. गुलू गुलू. यासाठीच तर सगळं केलं होतं मी. जेनी, आमच्याकडे ना एक विचित्रच प्रकार घडलाय. मिसेस इंडिया कॉम्पिटिशनच्या कंटेस्टंट आमच्या घराच्या टेरेसवर त्यांची टॅलेंट राऊंडची प्रॅक्टिस करतात. अगं पण तू म्हणालीस ना की तुमच्या कॉम्पिटिशनवर स्टे आला आहे. हो, पण म्हणून त्यांनी आश्रय सोसायटीला यावं, मला हे काही समजत नाहीये. हे खूप वियर्ड आहे. हा जेनी, हा मला ना एक वेगळा संशय येतो. काय ग? मला असं वाटतंय ना हे सगळं मुद्दामून केलं जातं. मुद्दामून? करेक्ट. बिकॉज त्यांना तुला पुन्हा बोलवायचंय. आणि मला विचारशील ना तर तू पुन्हा कंटिन्यू करायला हवंस. नाही जेनी, मयूच्या बाबतीत जे काही झालं त्यानंतर मला नाही वाटत की मी स्पर्धेमध्ये कंटिन्यू करू शकेन. त्या दरम्यान माझं घराकडे खूप दुर्लक्ष झालं. अगं पण असं केल्याने तुझा दोन्हीकडून लॉस आहे. कसा? हे बघ, तू ह्या कॉम्पिटिशनसाठी पूर्ण वेळ दिलास. इव्हन पूर्ण पार्लरचं काम माझ्या एकटीच्या भरोशावर ठेवलंस. त्यामुळे काही कस्टमर सुद्धा कमी झाले. पण हे सगळं कशासाठी केलं आपण? तर पार्लरसाठी. आणि तू मिसेस इंडिया कंटेस्टंट अश्विनी वाघमारे अशी पार्लरची ऍड सुद्धा करू नाही शकणार. अगं जर स्पर्धेत भाग घेतलाच नाही तर ऍड कशी करता येईल आपल्याला? मग आहेच ना नुकसान. बघ,
हे जे काही 5 दिवस तुला मिळाले आहेत ना, म्हणजे हा जो काही तुझा 5 दिवसाचा स्टे आला आहे ना तुझ्या कॉम्पिटिशनवर, हा तुझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. सो तू एक काम कर, तुझ्या घरच्यांची थिंकिंग बदल, प्रयत्न कर आणि तूही विचार कर. आणि माझं ऐकशील ना तर तू पुन्हा पार्टिसिपेट करावं. अश्विनी, आपल्या पार्लरला बूस्ट करण्यासाठी हे गरजेचं आहे. काका, तुम्ही मला बेटा म्हटलं, मला खूप छान वाटलं. काय झालं? असं डोळ्यात पाणी का आलं? काही त्रास होतोय का? खूप. मला ना तुम्हाला बघून माझ्या आईची आणि गावातल्या घराची आठवण आली. तुझं गाव कोणतं? बिहारमध्ये, खूप आत आहे. माझं माहेर ना एकदम साधं आहे आणि माझं सासर श्रीमंत. पटण्यामध्ये माझं लग्न झालं. त्यांनीच मला या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला भाग पाडलं. खरं तर ना अश्विनीमुळे मी इथे रमले होते, पण आता अश्विनीच नाहीये या कॉम्पिटिशन मध्ये तर. पण ठीक आहे, इतकं चांगलं कुटुंब असेल तर मी पण त्या कुटुंबाला नाही दुखावणार कधी. अगं असं एकटं वाटून घेऊ नकोस. कधी तुला एकटं वाटलं ना तर इथेच जा. तू सुद्धा आम्हाला अश्विनी सारखीच आहेस. हे घर, हे कुटुंब तुझंच आहे असं समज. खरं सांगू, मला खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. चल आता बोलू नकोस, आराम कर. नको, मी आता येते. आता मला ठीक वाटतंय. थोडा आराम करून गेली असतीस तर. नाही काकू, खरंच मी ठीक आहे. आता मला प्रॅक्टिस करायला हवी. तुमची अश्विनी आहे ना, ती खूप हुशार आहे. तिला ना एकदा स्टेप शिकवल्या ना तर लगेच लक्षात राहतात. पण मला ना खूप प्रॅक्टिस करून लक्षात ठेवायला लागतात. बरं, येते मी. आणि हो, तुमचा गुडघा दुखतोय ना उजवा, तुम्ही दगदग नका करू. अगं तुला कसं माहित? अश्विनीनेच सांगितलं. ती तिकडे आमच्या बरोबर असायची ना, तेव्हा तुम्हाला इथे काम करायला लागतंय याचं तिला वाईट वाटायचं. नेहमी तुमच्या सगळ्यांच्याच गप्पा मारायची. बरं, चला मी येते. सांभाळून. हो. काय झालं? कसल्या विचारात? काही नाही हो. किती साध्या आहेत या मुली. त्या जगमगत्या कपड्यात आत कशा आहेत ते आपल्याला कळतच नाही. आपल्यासारख्या तर आहेत सगळ्या. कुणाचाही फोटो बघून त्याच्याबद्दल मत ठरवू नये, हेच खरं आहे. अरे बायको, क्या बात आहे. खरं सांगू का, तू कटकट करते ना ते सगळं वरवरून असते. हे काय चाललंय तुझं? प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार आहे हे मानणं बंद करा. जिंदगी में होने वाली हर चीज के लिए हम जिम्मेदार नहीं होते, फिर चाहे वो अच्छी हो या बुरी. अगर कुछ अच्छा हो रहा है तो उसे एंजॉय करो, और अगर अच्छा नहीं हो रहा है, कुछ बुरा हो रहा है तो उसे दिल पे मत लो. तसं नाहीये राजू. तसं नाहीये. मग तू कॉम्पिटिशन मधनं स्वतःचं नाव का काढून घेतलंस? अगं, मयूरचा डिसिजन आणि तुझं नाव काढून घेणं याचा काय संबंध आहे? नाही, काही संबंध नाही. मयुरीने त्या दिवशी जो करण्याचा प्रयत्न केला ना, तसं काही जर खरंच झालं असतं तर काय केलं असतं? मला ना सारखं वाटतं की या स्पर्धेच्या दरम्यान माझ्या घराकडे, माझ्या मुलींकडे दुर्लक्ष झालं म्हणून. मी असं नाही म्हणते की तू कॉम्पिटिशन मध्ये परत भाग घे, पण या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार नको ना ठरवूस. का तू गिल्टी मानून घेते स्वतःला? ऐक ना, तू आहे ना जो काही निर्णय घेशील ना त्यासाठी स्वतः कन्व्हिन्स्ड आहेस का? आणि त्या सगळ्याचं